हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे आणि तारीख आहे 11 डिसेंबर. आज खूप मोठा दिवस आहे. आज दीपकचा सत्कार आहे आणि त्याची तयारी मी 3-4 दिवसापासून सुरू केलेली आहे आणि पाहुणे पण येत आहेत. अश्विनी आलेले आहे. माझी सगळी मॉर्निंगची कामं मी लवकर आवरून घेतलेली आहे. म्हणजे 5:30-6 वाजेपर्यंत माझी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. रांगोळी काढून घेतलेली आहे. सगळी ही कामं मी आवरून घेतलेली आहे कारण आज कार्यक्रम आहे. त्याच तयारीमध्ये आम्ही लागलेलो आहोत. अगोदरचा एक व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे, त्यामध्ये म्हणजे आम्ही काय काय तयारी केली, कशा पद्धतीने केली, मी थोडंसं शॉर्टकटमध्ये टाकलेलं आहे. काही व्हिडिओ डिलीट झालेले आहेत, काही व्हिडिओ तुम्हाला येत आहेत. म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ना काही व्हिडिओ यामध्ये डिलीट पण झालेले आहेत. पण जितकं आहे तितकं मी एडिट करून पाठवत आहे. तुम्ही म्हणतही होता की नाही दीपकचा सत्काराचा जो व्हिडिओ आहे ते पाठव. तर ही मॉर्निंगची वेळ आहे आणि पाहुणे येण्यावर आहेत. तर अश्विनी माझ्या 3ऱ्या नंबरची बहीण सर्वात आधी आलेली आहे. म्हणजे ही पुण्याला राहते. तर रात्रीच हे बसलेले ट्रॅव्हल्समध्ये आणि मॉर्निंगला लवकर आलेले आहेत. म्हणजे 6:30 वाजता अश्विनी घरी पोहोचलेली होती. अश्विनीची पूर्ण फॅमिली आलेली आहे. तिचा नवरा, 2 मुलं सगळेजण आलेले आहेत. छान वाटत आहे. म्हणजे पाहुणे आले ना, खरंच बघा खूप छान घर भरून वाटतं आणि आज खूपच आनंदाचा दिवस आहे. खूप आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा आनंद दिसून येतो. इतके आनंदी सगळेजण आहेत. तर इकडं अगोदर सगळ्यांना मी चहा ठेवत आहे. म्हणजे थंडी खूप आहे ना, आणि तसं तरी सगळेजण रात्रभर प्रवास करत आलेले आहेत, त्यामुळे ना यांची तर अवस्था खूपच बिघडलेली आहे. पण हे बरे वाटत आहे. आणि मी घरी राहून माझी अवस्था बघू शकता कशी झालेली आहे. थंडी मला सोसत नाही आहे, म्हणून मी स्वेटर वगैरे घालून पूर्ण पॅक झालेली आहे. माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, कारण आता स्वतःकडे बघण्यासाठी तितका वेळ नाही आहे. पाहुणे वगैरे येत आहेत. घरची कामं खूप सारी पडलेली आहेत. कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तिकडची थोडीफार तयारी आहे. तर खूपच आता यावेळी कामाचा लोड आहे. कशा पद्धतीने सगळं आवडेल. थोडंसं टेन्शन पण आहे. टेन्शनमुळे ना मला सर्दी, म्हणजे कसं झालेलं, जेव्हाही काही कार्यक्रम वगैरे असतो ना, खूप टेन्शन येतं आपल्याला, कारण सगळी जिम्मेदारी आपल्यावरती असते. म्हणून थोडंसं बघा वाटतं ना की कशा पद्धतीने हे सगळं होतं. म्हणजे ठीकच होतं सगळं, पण टेन्शन अगोदर येतं आपल्याला. अगोदर वाटतं की बाबा कशा पद्धतीने ते आवडेल. तर व्हिडिओ थोडेसे मागं पुढं झालेले आहेत. थोडंसं इग्नोर करा, एडिटिंगमध्ये मागं पुढं झालेलं आहे. तर अश्विनी आलेली आहे. आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं सगळ्यांना आणि अश्विनी मावशीचे पाय वगैरे पडले. आमची भेट झाली. म्हणजे अश्विनी खूप दिवसाच्या नंतर आलेली आहे. ती वर्षातनं एकच वेळा येते इकडे. म्हणजे मुलं शाळेला आहेत, सुट्टी करून म्हणजे यायला जमत नाही आहे तिला. काहीतरी कार्यक्रम आहे किंवा लग्न आहे त्यावेळी येते, किंवा दीपावलीच्या सणाला सुट्ट्या असतात सगळीकडे, तेव्हा येत असते. तर यावेळी दीपकचा सत्कार कार्यक्रम आहे आणि आमच्यापेक्षा आनंदी माझ्या बहिणी आहेत. खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना. दीपकचा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे, तर सगळ्या माझ्या बहिणी येत आहेत. अश्विनी सगळ्यात आधी आलेली आहे. म्हणजे सकाळी 6:30 वाजता ती घरी होती. तर अश्विनी आल्यानंतर बसलेली नाही अजिबात. म्हणजे एक तर रात्रभर प्रवास झालेला आहे तिचा, खूप थकलेली दिसत आहे. तरी पण बघा इतका आनंद आहे की थकल्यासारखं तिला वाटत नाही आहे. आल्यानंतर अगोदर किचनमध्ये आलेली आहे आणि म्हणत आहे की काय करायचं आहे. मी चहा बनवते आणि नाश्ता काय करायचा आहे ती पण मी तयारी करून घेते. तर आपली माणसं अशीच असतात ना की 5 मिनिट ते बसत नाही आहेत. आल्यानंतर अश्विनी पटकन किचनमध्ये आलेली आहे आणि स्वतःहून चहा बनवत आहे. नाश्त्याची पण तयारी करत आहे. तर म्हटलं थंडी खूप आहे, अगोदर सगळेजण चहा घ्या. आणि मला म्हणत आहे तू बाकीची कामं सगळी आवरून घे, आंघोळ कर, तुझा अवतार कसा झालेला आहे. तर खरंच बघा स्वतःकडे लक्ष द्यायला तितका वेळच नाही आहे की माझा अवतार कसा झालेला आहे, मी कसं दिसत आहे, तितकं मी लक्ष दिलेलंच नाही आहे. मॉर्निंगपासून मला कशा पद्धतीने हे कार्यक्रम, म्हणजे कशा पद्धतीने सगळं मी आवरू हेच टेन्शन होतं. पण आता अश्विनी आलेले आहे, माझं अर्धं टेन्शन कमी झालेलं आहे. कारण अश्विनी अशी आहे ना की सगळं आवरून घेते स्वतःहून ती. म्हणजे मला जास्त विचार करण्याची आता गरज नाही आहे. जेव्हा आपली माणसं आपल्यासोबत असतात ना, त्यावेळी कसलं टेन्शन आहे. तर इकडं अगोदर सगळ्यांना चहा वगैरे बनवून दिलेला आहे. अश्विनीनं चहा घेत आहेत सगळेजण. ब्रेड दिलेला आहे आणि अश्विनी आरतीची ताट घेऊन आलेली आहे, बघू शकता. खूप सुंदर आहे. मला म्हणत होती अगोदरच फोनवरती की ताई, जे तुझ्यापाशी आरतीची ताट आहे ती घेऊ नको, नवीन घे. पण मी नवीन ताटली काही खरेदी केली नाही, कारण वेळच नाही आहे माझ्याकडे. मी अश्विनीला म्हटलं की मी आता काहीच खरेदारी करणार नाही, तितका वेळ नाही आहे माझ्याकडे. तर ती काय केली, स्वतःहूनच आरतीची ताटली घेऊन आली आहे, बघू शकता. खूप सुंदर आहे. म्हणजे माझ्याकडे जी आहे ना, जुनी आहे, खूप अगोदरची ती ताटली आहे. म्हणजे माझ्या सासूच्या हाताची ताटली आहे. म्हणजे त्या ताटलीचा कलर वेगळा, म्हणजे ते काय पितळ तांबा म्हणतात ना, म्हणजे त्याच, म्हणजे मग तितकं समजत नाही मला. तर ती ताटली आहे पितळची असेल आणि त्या आरत्या आहेत तांब्याच्या. म्हणजे सॉरी ताई, मला सांगता येत नाही आहे. म्हणजे दोन्हीचा कलर वेगवेगळा आहे. अश्विनी म्हणत होती की ताट आणि ज्या आरत्या आहेत त्यामधल्या ठेवलेली जी ही सामान आहे, पंचपाळ आहे, एकसारख्या रंगाचं राहू दे, तसं घेऊ नये. पण मी काही खरेदारी करायला गेलेली नव्हती, कारण आता दीपकचा सत्कार होणार आहे, तर तिथं आरतीची ताटली लागणार आहे.
तर अश्विनी स्वतःहून ताटली तेव्हाच घेऊन आलेली आहे. बघू शकता हे सगळं तांबा आहे का पितळ आहे तुम्ही सांगा. ही ताटली आणि हे आरती 2 आरत्या, एक पितळचं म्हणजे पंचपाळ म्हणजे सगळे एकसारखं घेऊन आलेले आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि अश्विनीने ते आरतीचे ताट तयारसुद्धा केलेलं आहे. म्हणजे वाती घातलं, तेल घातलं, पंचपाळमध्ये हळदी कुंकू तांदूळ साखर हे सगळं घातलेलं आहे, तयार केलं. तर सगळं अश्विनीनं आवरून दिलं. सगळ्यांना नाश्ता वगैरे करायचा आहे. म्हणजे नाश्त्यामध्ये सुशेला बनवणार आहे. अश्विनी कालच म्हणत होती म्हणजे असं आहे ना, अश्विनी आज आलेली आहे पण माझ्यासोबत ती म्हणजे दररोजच राहते. फोनवर आमचं बोलणं असं होतं ना दिवसभर की मी काय काय करते पूर्ण तिला माहिती असतं, ती काय करते मला माहीत असतं. दिवसभर आमचं फोनवरती बोलणं चालू असतं. असं वाटत नाही की अश्विनी खूप दूर आहे माझ्यापासून, असं वाटतं की ती माझ्या जवळच आहे. असं सांगत असते छोट्या छोट्या गोष्टी. कालच ती म्हणत होती की ताई केसरी रवा जे मोठा मोठा रवा असतो ना तो आणून ठेव आणि आल्यानंतर उपमा वगैरे आपण बनवूया. म्हणजे वेगळं सुशेला किंवा पोहे बनवण्याची गरज नाही. एक वेळा बनवून ठेवलं तर गार झाल्यानंतर ते छान लागतं. पण मी आणाय काही लावलेलंच नाही. म्हणजे अश्विनी म्हणली तेव्हा हो म्हणलं, पण नंतर म्हणजे मी विसरून गेले. अश्विनी तेच म्हणत होती काल तर म्हणलं होतं तुला केसरी रवा आणून ठेवा, आल्यानंतर मी उपमा केले असते. म्हणलं असू दे मला तर जे आहे ते. तर मुरमुरे तर होते. तर अश्विनी इकडं सुशेलाची तयारी करत आहे. व्हिडिओ मागं पुढं झालेले तर सुशेला आणखीन बनतच आहे तिकडं आणि इकडं तुम्हाला द्यायचं दिसत आहे. नंतर सगळेच पाहुणे आले. अर्चना आलेली आहे, अर्चनाचे सासूबाई आलेले आहेत, मुलं आलेले आहेत आणि सोनल आलेले आहे. मामा मामी यांचे सगळेजण आलेले आहेत. माझे मामा मामी आलेले आहेत. सगळे पाहुणे आलेले ते एकदमच पाहुण्यानं घर भरलं. ह्या अर्चनाच्या सासूबाई आहेत. तर मामीने इकडे सीताफळं घेऊन आलेले आहेत. खूप साऱ्या ताई पण आलेल्या आहेत, बघू शकता. ताई भाऊ सगळेजण आलेले आहेत. आणि हा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ एडिट करून पाठवत आहे. पण व्हिडिओ थोडेसे मागं पुढं झालेले आहेत. थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. व्हिडिओ काही डिलीट पण झालेले त्यामधले. तर आता सगळेजण आलेले आहेत. आणखी पाहुणे येण्यावर आहेत. आणि अर्चना म्हणजे काय गोंधळ चालू आहे यांचा. तर अर्चना गिफ्ट घेऊन आलेली. मी तर अगोदर सांगितलेलं होतं की काही आणायचं नाही, फक्त दीपकला तुमचा आशीर्वाद पाहिजे. दीपक हे सगळं गिफ्ट काय सोबत घेऊन जाणार आहे का, काय करायचं आहे त्याला गिफ्ट. पण कोणी काही आणलेलं आहे तर कोणी काही आणलेलं आहे. अर्चना ब्रेसलेट घेऊन आलेले आहे आणि मावशीना अंगठी, म्हणजे कोणी कपडे, कोणी अंगठी, कोणी ब्रेसलेट असं घेऊन आलेले आहेत. पण तो कपडे घालणार नाही कारण त्याचे मिल्कचे कपडे खूप सारे आहेत. ब्रेसलेट वगैरे कुठं घालणार आहे तिथे तो, आणि अंगठी काहीच घालणार नाही. तरी पण बघा फॅमिली कशी असते ना. मी म्हणलं होतं फक्त याने आशीर्वाद द्या, पण माझ्या बहिणी आज कोणीच रिकामं आलेलं नाही. काहीतरी काही गिफ्ट घेऊन आलेले आहेत. तर इकडं अर्चना ब्रेसलेट दीपकला घालत आहे, मावशीला अंगठी घातलेली आहे. आणि जे अरुणा कल्पना येणार आहे त्या पण अशाच आलेल्या नाही, त्यांनी पण गिफ्ट घेऊन आलं. तर मी फोनवर अगोदर सांगितलेलं होतं कारण मला माहिती होतं ह्या अशाच येणार नाहीत, काहीतरी घेऊन येणार आणि ते सगळं घेऊन काही दीपक जाणार नाही, ते घरीच पडून राहणार आहे. म्हणून मी अगोदरच म्हणलेलं होतं की सगळेजण असंच या, येऊन फक्त दीपकला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. सगळ्यांनी आशीर्वाद द्या, दीपकला भेटा, बोला, कारण दीपक आता गेल्यानंतर परत लवकर येणार नाही तो. तर सगळ्यांची गाठभेट होती म्हणूनच हा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता. पण बघू शकता इकडे फॅमिली आपली कशी असते ना, सगळ्यांनी काहीतरी काही घेऊन आलेलं आहे, असंच कोणीच आलेलं नाही आहे. आणि आई पण आलेली आहे, म्हणजे आईच्या जरा चालूच आहे. तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी आम्ही बेंगळूर आलो त्या दिवशी पण आई इथंच होती. आईच्या जरा चालूच आहेत, आई येण्यावर जाण्यावरच आहे. सोनलचं पण तसंच आहे. पण आज सत्कार कार्यक्रम आहे तर आता सगळ्या पाहुण्याला घेऊन आई आलेली आहे, म्हणजे गावातले खूप सारे जण येणार आहेत. गाडी केलेली आहे, ते नंतर येतील. अगोदर आई आलेली आहे आणि पूजा पण थोड्या वेळाने येईल. म्हणजे कसं झालेलं गावाकडं सगळ्यांना मी सांगितलेलं आहे त्यांना आणण्यासाठी, म्हणजे कोणीतरी समोर असलं पाहिजे म्हणून पूजा आणि आई तिथंच थांबलेले होते. आता सगळ्यांना गाडीत बसून हे आलेले आहेत अगोदर घरी, आणि बाकीचे सगळे फंक्शन हॉलला जाणार आहे तिकडंच. तर काही पाहुणे घरी आलेले आहेत, काही पाहुणे तिकडे म्हणजे फंक्शन हॉलमध्येच थांबलेले आहेत, कारण घरापासून फंक्शन हॉल थोडंसं दूर आहे. म्हणून सगळे पाहुणे डायरेक्ट फंक्शन हॉललाच गेलेले आहेत. फक्त माझ्या बहिणी घरी आलेल्या आहेत. तर सगळ्यांची गाठाभेट झाली. मला खरंच बघा खूप छान वाटलं, खूप मी आनंदी झाले सगळ्यांना भेटून. आणि खरं सांगते माझ्यापेक्षाही आनंदी माझ्या बहिणी आहेत की दीपकचा इतका मोठा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्यांना खूप खूप आनंद झालेला आहे आणि आमच्यापेक्षाही जास्त आनंद तुम्हाला आहे. जेव्हा मी तुमचे कमेंट वाचते ना, खरंच माझं हृदय भरून येतं. खूप छान तुम्ही कमेंट करता, मला खरंच खूप खूप छान वाटतं ताईंनो. माझ्या आनंदात आनंदी, माझ्या दुःखात दुःखी तुम्ही होता. मला खूप छान वाटतं. खूप आनंद तुम्हाला सगळ्यांना झालेला आहे की दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे, दीपक इंडियन आर्मीमध्ये भरती झालेला आहे. त्याचा आनंद आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला वाटतो. जेव्हा तुमचे कमेंट वाचते माझं हृदय भरून येतं. तर तुमच्या अशा या सुंदर कमेंटसाठी अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे. असेच कमेंट करत जा. व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अशी सुंदर सुंदर कमेंट करत जा, मला छान वाटतं. आणि आज 2 व्हिडिओ तुम्हाला येत आहेत. एक व्हिडिओ अगोदर आलेला आहे
आणि हा दुसरा व्हिडिओ आहे. म्हणजे व्हिडिओ खूप सारे आहेत, फक्त एडिट करणं पाठवणं मला झालेलं नाही, कारण खूप गोंधळ होता घरामध्ये, त्यामुळे काहीच झालेलं नाही आहे. तर बाहेरचं मेन गेट पण मी ओढलेलं आहे. म्हणजे रांगोळी वगैरे मी मॉर्निंगलाच काढलेली होती, सगळी कामं आवरलेली आहेत, पण गेट ओढायचं राहिलेलं होतं. तर सगळीच माझी कामं आवरलेली आहेत, पाहुणे आलेले आहेत, काही फंक्शन हॉलला गेलेले आहेत. तर सगळ्यांचं आपापलं चालू आहे. ताई तर अगोदरच रेडी होऊन आलेल्या आहेत, म्हणजे साडी वगैरे घालून ताई रेडी होऊन आलेली. म्हणजे येता येता थोडासा लेट झालेला आहे ताईंना, कारण घरची सगळी कामं आवरून यायचं असतं ना, त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे. सगळेजण आलेले आहेत. तर इकडं सगळ्यांचं आवरून दिलेलं आहे. आणखी मला पण रेडी व्हायचं आहे. इकडं नाश्ता बनलेला आहे, तर सगळ्यांना दिलेला आहे. वेदिका इकडं नाश्ता करत आहे आणि दिनेश गेला होता मार्केटला, तर काही शॅम्पू वगैरे संपलेले होते, ते पण घेऊन आलेला आहे. एक वेळा मी तुम्हाला साडी दिसत आहे, एक वेळा मी गाऊनवर दिसत आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की व्हिडिओ थोडंसं मागं पुढं झालेले आहे, त्यामुळे डबल व्हिडिओ तुम्हाला येत आहे, थोडंसं इग्नोर करा. तर इकडे तुम्हाला नाश्ता बनलेला दिसला आणि खायचं पण दिसलं, आणि परत इकडे आम्ही नाश्ता बनवत आहोत. तर मुरमुरे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून दिलेले, वेदिका भिजवत आहे, अश्विनी पाणी टाकत आहे. तर सगळे मिळून करत आहोत ना, ते जास्त टेन्शन नाही, कमी वेळामध्ये सगळं झालेलं होतं. अश्विनी इकडे भांडे क्लीन करत आहे, चहा वगैरे बनलेले, दूध गरम केलेले, म्हणजे नंतर एकत्र खूप सारे भांडे पडतात ना, त्यामुळे अगोदरच तिनं सगळे भांडे क्लीन केलेत. किचन क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता बनवत आहे सुशेला. तर इकडं अगोदरच तयारी करून घेतलेली होती. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, मुरमुरे भिजवून घेतलेले आहेत. म्हणजे इकडे सुशेला बनवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. एक मोठं पातेलं ठेवलं आहे, कारण सुशेला जास्त प्रमाणात बनत आहे सगळ्यांसाठी. म्हणजे पाहुणे काही आलेले आहेत, काही येण्यावर आहे, तर सगळ्यांसाठी इकडे बनत आहे. कारण तितका वेळ नाही की आपण 2-3 वेळा आपण बनवू शकतो. एकत्रच अश्विनीकडे सुशेला बनवत आहे. तर अश्विनीने पातेल्यामध्ये 4-5 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, कांदा टाकलेला, हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कांद्याचा कलर हलकासा चेंज होत आहे तोपर्यंत मुरमुऱ्यामध्ये मी इकडे मीठ टाकून देत आहे. मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. म्हणजे शेंगदाणे डाळ आपण साबूत टाकलं तरी पण छान बनतं, पण सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम, म्हणून सगळं मी वाटण करून ठेवलेलं आहे. फक्त डाळवं तितकं वाटायचं आहे. आणि यावेळेमध्ये मिक्सर नाही घरामध्ये, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की फंक्शन हॉलमध्ये कार्यक्रम आहे, स्वयंपाक बनत आहे, तर मॉर्निंगला मिक्सरचं भांडं सगळं तिकडेच घेऊन गेलेलं आहे मसाले वगैरे वाटण्यासाठी. म्हणजे जे स्वयंपाकाची सामग्री आहे ते मॉर्निंगलाच घेऊन गेले. दीपकचे पप्पा, दिनेश सगळेजण तिकडंच आहेत. म्हणजे त्यांच्या जरा चालू आहेत, आणखीन काय काय लागत आहे घेऊन जात आहेत. म्हणजे तिकडं काय काय स्वयंपाक बनत आहे ते सगळी सामग्री घेऊन देत आहेत ते. म्हणजे 12 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनला पाहिजे. सगळ्यांना मी 12-12:30चं टायमिंग दिलेलं आहे. तर सगळे पाहुणे तर आलेले आहेत, पण इथं जे शेजाऱ्यानं सांगितलेलं आहे गावाकडून येणार आहेत, सगळ्यांना मी 12:30चं टायमिंग दिलं, म्हणजे 11:30च टायमिंग दिलेलं आहे. तरी पण बघा येता सगळ्यांना 12:30-1 तरी वाजणारच आहेत, म्हणून 11:30पर्यंत स्वयंपाक तयार होणार आहे. म्हणून सगळी सामग्री काय काय लागणार आहे ते सगळं बघत आहे. तिकडं मी घरामध्ये जे पाहुणे येत आहेत त्यांचा पाहुणचार करणं, सगळ्यांना चहा पाणी करून देणं, आणि इकडं नाश्त्याची तयारी मी करत आहे. म्हणजे माझी कामं मला आहेत, त्यांची कामं त्यांना आहेत. तर इकडे सुशेला कशा पद्धतीने बनवत आहे, मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये मोहरी, जिरं, कांदा, हिरवी मिरची हे सगळं टाकलं. कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की नंतर यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, हळदी पावडर टाकलेली आहे, म्हणजे कलर छान येतो म्हणून अगोदरच हळदी पावडर टाकल्यानंतर मी टमॅटो टाकलेले. म्हणजे मी करत नाही, अश्विनी करत आहे सुशेला, आणि खूप छान टेस्टी सुशेला बनवलेला होता. तर ही फोडणी तयार झालेली आहे. नंतर हे जे मुरमुरे आहे त्या मुरमुऱ्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून ठेवलेलं होतं. हे मुरमुरे यामध्ये टाकलेले आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. कमी गॅसवरून थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे. एकदम छान टेस्टी हा सुशेला म्हणून तयार होतो. म्हणजे खूप सारे पाहुणे आले त्यावेळी झटपट कुठला नाश्ता बनवतो, सुशेला किंवा पोहे आपण बनवतो, किंवा केसरी रव्याचा उपमा हा पण खूपच छान असतो. म्हणजे गार झालं तरी खायला खूप छान लागतो, पण ते मी आणलेलं नाही आहे, म्हणून अश्विनी इकडे सुशेलाच बनवत आहे. तर बनलेला आहे, बघू शकता एकदम छान असा सुशेला म्हणून तयार झालेला आहे. जे दोशाचा व्हिडिओ आला त्यामध्ये तुम्ही म्हणत होता की ताई आम्हाला बोलवलंच नाहीस तू, तर हो ताई नो सॉरी. तर सुशेला म्हणून तयार आहे. तर कसला वेट करताय तुम्ही सगळेजण, या सगळेजण सुशेला खायला गरमागरम. अशा थंडीमध्ये गरमागरम ब्रेकफास्ट भेटला ना खूप छान वाटतं. तर चहा बनलेला आहे, सुशेला बनलेला आहे, या सगळेजण ब्रेकफास्ट करायला, गरमागरम चहा घ्यायला, आणि पाणी इकडे जी ग्लास येतात ना प्लास्टिकचे त्यामध्ये दिलेला आहे, कारण खूप सारे भांडे होत होते. तर हेच ग्लास आणि प्लेट पण आणलेले आहेत, त्यामध्येच आम्ही सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे. तर सगळ्यांचा नाश्ता इकडे होत आहे आणि बाकीची तयारी तोपर्यंत आम्ही करून घेऊया. म्हणजे रेडी व्हायचं आहे, साड्या वगैरे घालायचं आहे सगळ्यांना, आणि काटापदराच्या साड्या लवकर बसत नाही, त्यामध्ये आम्हाला भरपूर वेळ जातो. पुरुषांचं कसं असतं ना, पटकन ते येतात, फ्रेश होतात आणि कपडे घालतात, अगदी 5 मिनिटामध्ये ते रेडी होतात. आम्हाला लागतो भरपूर वेळ, अर्धा तास 1 तास दिला ते पण कमी पडतो. म्हणून अश्विनी म्हणत आहे की थोडंसं लवकरच आपण रेडी होऊया, म्हणजे 11:30पर्यंत आम्हाला फंक्शन हॉलमध्ये राहायचं आहे.
म्हणून ही सगळी घरची कामं आवरलेली आहेत. वेदिकानं देवपूजा करून घेतलेली आहे मॉर्निंगला लवकर उठून, आणि बाकीची कामं सगळी वेदिकानं खूप सारी कामं आवरलेली आहेत. आणि इकडे तयारी पण खूप सारी वेदिकानं करून दिलेली आहे. आता येणाऱ्यांना नाश्ता वगैरे दिलेला आहे. मी चहा नाश्ता सगळ्यांचा होत आहे, कारण पाहुण्यांचा पाहुणचार करणं खूप गरजेचं आहे. असं नाही की फक्त आपण आपल्यातच गुंतून राहावं, आपल्यातच आपण मग्न व्हावं, असं नाही आहे. सगळ्यांचा पाहुणचार करणं, सगळ्यांना बोलणं, यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. ते पण होत आहे इकडं आमचं. आणि अश्विनी आल्यामुळे माझी खूप हेल्प झालेली आहे. खरं अश्विनी लवकर आली, सगळी कामं आवरून घेतलेली आहे. माझं अर्धं टेन्शन कमी झालेलं आहे. अगोदर खूप टेन्शन आलेलं होतं की कशाबद्दल मी सगळं आवरू, कशाबद्दल काय काय करू असं वाटत होतं. पण नाही, आपली माणसं जेव्हा आपल्याजवळ असतात ना, त्यावेळी टेन्शन जे असतं ना ते खरंच बघा कमी झालेलं आहे. माझं पूर्ण अर्धं टेन्शन माझं गेलं अश्विनी आल्यानंतर. तर अश्विनीने इकडं सगळं सुशेला बनवलं, सगळ्यांना नाश्ता दिला. तर ही सगळी छोटी छोटी कामं अश्विनीनं आवरून घेतलेली आहे. आणि सगळेजण आम्ही रेडी होत आहोत. आणि माझ्या बहिणी आणखीन येणार होत्या, म्हणजे आम्ही खूप साऱ्या बहिणी आहोत, आम्ही 7 बहिणी आहोत. तर सगळ्याजण येणार होत्या, फक्त एकच आलेली नाही, रोहिणी आलेली नाही. तर खरंच बघा आम्ही खूप मिस केलं तिला, म्हणजे तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे ती आलेली नाही आहे. पण आम्ही 6 बहिणी एकत्र झालेलो आहोत. म्हणजे दररोज तर नाही, दररोज फोनवर बोलणं होतं, पण अशा पद्धतीने सगळ्यांची भेट कुठल्या तरी मोठ्या कार्यक्रमातच होते, एकतर लग्न किंवा काहीतरी आपण फंक्शन ठेवलं त्यामध्ये. आणि आम्ही सगळ्या बहिणी एकत्र आलेलो आहोत. फक्त रोहिणी आलेली, तिलाच आम्ही मिस करत आहोत. तर सोनलीकडे सगळ्यांना नाश्ता देत आहे. आत्ता जे पाहुणे आलेले आहेत आणि सगळेजण आता रेडी होत आहोत. तर कशा पद्धतीनं आम्ही कार्यक्रम केला, कशा पद्धतीने दीपकचा सत्कार केला, कोण कोण आले आणि कशा पद्धतीनं सत्कार कार्यक्रम पार पडला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे नक्की बघा. तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमची अशी सुंदर सुंदर कमेंट करायला अजिबात विसरू नका. खूप छान वाटतं तुमच्या कमेंट. जेव्हा मी तुमचे कमेंट वाचते ना, खरंच माझं हृदय भरून येतं. मला खूप खूप छान वाटतं. ताईंनो खूप आनंदी होते मी. माझ्या आनंदात तुम्ही आनंदी होता, माझ्या दुःखात दुःखी होता. मला खूप छान वाटतं, माझं हृदय भरून येतं. तर यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 11 वाजलेले आहेत. सगळेजण रेडी होत आहेत. आणि दीपक, दिनेशचे पप्पा सगळेजण रेडी होऊन गेलेले फंक्शन हॉलला, कारण ते आलेले होते घरी लेट. आणि आल्यानंतर फ्रेश झाले आणि कपडे घालून रेडी होते गेले. 5 मिनिटही लागलेले. पण आम्ही मॉर्निंगपासून होत आहोत रेडी. आणखीन आमचं आवरलेली. तेच म्हणत होते तुमचं आवरत नाही, दिवसही दिला पूर्ण तरी पण तुमचं आवरणार नाही, तुम्ही रेडी काय होणार नाही. तर त्याचं चालू होतं आणि ते गेलेले आहे. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. सगळेजण काठापदराची साडी आम्ही घातलेली आहे. आणि मी स्पेशल या कार्यक्रमासाठीच ही साडी घेतलेली आहे. तर बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.